बातम्या सविस्तर पाहणार आहोत। महापालिका निवडणुकांसाठी शरद पवार आता ऍक्टिव्ह झाले आहेत। पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात शरद पवार हे पोहोचले आहेत। शरद पवार आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील घेत आहेत। तर उद्या पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्त्वाची बैठक असेल। अनेक पदाधिकारी आज शरद पवार यांना भेटण्याचीही शक्यता वर्तवली जाते। येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचे बघायला मिळतात, कारण आज पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात शरद पवार पोहोचले आहेत। ते कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील घेतील। तर उद्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्त्वाची बैठक असेल। अनेक पदाधिकारी आज शरद पवार यांना भेटायला येण्याची शक्यता आहे। येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता अनेक घडामोडी घडू शकतात शरद पवार, त्यामुळे आता सगळ्या या पदाधिकारी असतील, शिवाय कार्यकर्त्यांकडून आढावा देखील घेण्याची शक्यता आहे। तर उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्त्वाची बैठक असेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण थेट पुण्यात जातोय। आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळेच पक्ष खरं तर महापालिका निवडणुकांसाठी अलर्ट झाल्याचे पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने शरद पवार देखील कुठेतरी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात करत असल्याचं चित्र आहे। नेमके अपडेट सांगायला आज पुण्यामध्ये शरद पवार हे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। नक्कीच वर्षा, तुम्ही जसं म्हणलात तसं अगदी योग्य आहे की विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता सगळेच जण खरं तर महाविकास आघाडी ही एकदम ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शरद पवार हे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच मोदी बागेमध्ये विविध कार्यकर्त्यांची आणि काही जर पदाधिकारी आले राज्यभरातून त्यांच्याशी भेटीगाठी घेणार आहेत, आढावा घेणार आहेत प्रत्येक परिस्थितीचा। कारण आता काहीच दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागण्याची जास्त शक्यता आहे। तर जे कुठले कार्यकर्ते असू दे, पदाधिकारी असू दे, ते पुण्यात येऊन आज शरद पवारांची भेट घेतील। कालपासून शरद पवार पुण्यात मुक्कामी आहेत आणि आज देखील ते असतील, कारण उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्त्वाची बैठक आहे। ही बैठक दर 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यातून एकदा ही अशी बैठक होत असते। उद्या त्याचं एक सर्वसाधारण सभा आहे, त्या संदर्भातली बैठक उद्या ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची होणार आहे। खरं तर आता वर्षा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की अजित पवार या बैठकीला येतील की नाही, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवरती ते देखील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी अद्यापही त्या बैठकीला हजेरी लावलेली नाहीये। तर उद्याच्या बैठकीला अजित पवार उपस्थिती लावतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वर्षा। निश्चितच रेवती, त्यामुळे आजच्यासह उद्याच्या देखील बैठकीवरती आपलं लक्ष असेल। सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडूनच जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।